पूर्ण सत्य कोकण न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। संगमेश्वर तालुक्यातील सायले माहीनवाडी परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने अत्यंत शिताफीने आणि सुरक्षितपणे बाहेर काढत जीवनदान दिले आहे। या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती। सुदैवाने या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बिबट्याला कोणतीही इजा न होता त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 16 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सायले माहीनवाडी येथील सार्वजनिक विहिरीत बिबट्या पडल्याचे स्थानिक पोलीस पाटलांच्या निदर्शनास आले। त्यांनी तातडीने याची माहिती वनविभागाला दिली। माहिती मिळताच संगमेश्वर देवरुखच्या परिमंडल वन अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकाने रेस्क्यू साहित्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सुमारे 20 फूट खोलीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या विहिरीत बिबट्या पाण्यातील एका कटऱ्याचा आधार घेऊन बसला होता। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागाच्या पथकाने तातडीने रेस्क्यूचे नियोजन केले। विहिरीत लोखंडी पिंजरा दोरीच्या साहाय्याने सावधगिरीने खाली सोडण्यात आला। पिंजरा पाहताच बिबट्याने त्यात प्रवेश केला आणि तो सुरक्षितपणे जेरबंद झाला। वन विभागाच्या या जलद व अचूक नियोजनामुळे बिबट्याला कोणतीही दुखापत झाली नाही। रेस्क्यू केल्यानंतर देवरुख येथील तालुका लघु चिकित्सालयाच्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांच्याकडून बिबट्याची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली। बिबट्याची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला वन विभागाच्या वतीने नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले। थरारक दृश्य पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा। कोणती कुठे आहे? कोणती नाही करतोय तर जलद गतीने बातम्या पाहण्यासाठी पूर्ण सत्य कोकण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।